आपल्या सर्वांचे एकदा पुनश्च दिलगिरी व्यक्त करून माझे नामजल्ल या ठिकाणी भाषण संपवतो। फक्त विनंती आहे की बाबा आपण हा लढा अविरतपणे चालू ठेवूया, हा लढा कुठेही थांबू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। आणि या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। त्यानंतर मी सौभाग्य सर यांना महिलांना प्रमाणपत्र द्यायचं। असं हरी ही ना हरी हो ही कन्सेप्ट घेऊन आपण सगळेजण काम करतो आहोत। बसू सरांनी जे मुद्दे सांगितले हे अतिशय प्रॅक्टिकल सांगितले आणि आम्ही तर सरांना विनंती ही करू की भविष्यात जर त्यांनी इथं लागल्यानंतर MSW केलं आणि त्यांनी PhD मध्ये हा विषय घेऊन जर समस्यांचं हे केलं तर शासनाला एक चांगलं धोरण राबवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींची मदत होईल। म्हणजे निश्चित हे त्यांच्या अनुभवातून जे गोल आलेले आहेत ते आपल्याला याच्यामधून काम करता येईल। आज आपण जे सर्वांचे इथे सत्कार घेतो आहोत या सत्कारामध्ये खूप तोलामोलाचे मान्यवर असतील। म्हणजे आपण एका पिक्चर मध्ये पाहिलं होतं की मै सावित्री याला काय म्हणतात त्याला एक आर्किटेक्चर आहेत, इथं बसलेल्या सर्व महिलांचं जे काम आहे हे अलोकनीय आहे। म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही आपल्याला ही विनंती पण करू की जे काही काम आपलं झालेलं आहे ते कृपया जर एक पेजवर आम्ही दिलं तर अजून आपला कार्य मी फास्ट मध्ये घेतो। जो सोनवणे मॅडम त्यांना मी कृपया विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि फास्ट मध्ये येऊया बाकीच्या महिलांना। संगीता अशोक राजभोज मॅडम, नंतर फिरोजा बेगम मॅडम, बसुम शेख मॅडम, त्यांचं बाकी आहे का? आणि तालुक्यामधली पहिली तंबाखू मुक्त शाळा मॅडमच्या माध्यमातून झाली। नंतर कांचन पंडितराव देशमुख, जिओलॉजिस्ट मध्ये आणि अतिशय खडकर परिस्थितीमधून लग्न झाल्यानंतर त्यांनी शिक्षण घेतलं आणि पतीला म्हणजे नोकरी लागल्यात। मी सरांना पण विनंती, रेखाताई बाबूराव गवई, नंतर मुलीला डॉक्टर आणि इंजिनियर मॅडमचं सरलाताई सोनवणे, रंजना मोरेताई, श्वेताताई, अनुसयाताई पालकर, सुरेखा रविकुमार जतकर, राधा पोधाडे, वकील नको पण योगायोगानं अनुराधा उमेश वावगेताई आणि त्यांचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये पतसंस्था स्वतःची पतसंस्था चालवत आहेत। त्यानंतर सुलोचनाताई साबळे, लेखीचे हास्य मायेचा सत्कार असं आपण। त्यानंतर अधिकारी यांना मी विनंती करतो आणि शारदा त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर वैशाली गिरी मॅडम यांना मी विनंती करतो। समितीच्या सदस्य जयश्री सिंग शिंगणे, आम्ही अट टाकली होती पण ते अट काही जणांनी मांडली काहींनी मांडली नाही।
नंतर उषाताई लड्डा पुढच्या वेळेस प्रयत्न करू. आल्यात आणि वर्षा पालकर मॅडमचं सर्टिफिकेट आलेलं आहे तुम्ही जाताना. त्यानंतर म्हणून मुलीचे दोन्ही मुलं सांभाळतात अनाथ मुली क्या बात. आणि शहनाज शाह मॅडम सामाजिक चळवळीमध्ये किंवा त्यांच्या नावानुसार म्हणजे त्यांची अनुपस्थिती आजही जाणवते असे आमचे गुरुवर्य नरेंद्रजी लांजेवार सर यांच्या पत्नी पण या ठिकाणी आलेले आहेत. प्रज्ञाताईंना मी विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यावं. यांना मी विनंती करतो की अनिता ठाकरे आहेत. बाकीच्या महिलांसाठी जे नेटवर्क केलं ते खरंच खूप तारीफे काबिल आहे. इकडे बघा रोल मॉडेल काकांनी तुम्हाला ताराबाई शिंदे म्हणून कौशल. त्यानंतर रेखाताई गवई कुठल्यासाठी करणे आपण जेव्हा जागतिक विधवा दिनोत्सवाची शिलाई मशीन दिली त्याच्यावरती ताई घराचा उदरनिर्वाह करत आहे आणि मुलांचं शिक्षण करत आहे. मॅडम त्यांना मी विनंती करतो की त्यांनी. त्यानंतर संगीता नितीन अंजना घोंगडे मॅडम हे सुद्धा एक कायद्याचा कस लावून अभ्यास केलेला. त्यानंतर केंद्र प्रशासक म्हणून आशा बोर्डे मॅडम या ठिकाणी काम पाहतात. त्यानंतर आरती नाना इंगळेताई यांना मी विनंती करतो की समोर या. उमेश नाव मॅडम म्हणजे पुरुष म्हणून बाकी सर्व महिला आहेत. ठाकरे मॅडम यानंतर मी विनंती करतो तुझा राधा कोण झालं का याच्यामध्ये आम्हाला सर्व याच्या सोबत राहतो. आणि पवन जाधव याला पण मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय महेंद्रजी सौभागे सर यांना हो हो सर आमच्याकडनं फक्त शेवटचं सर एक यामध्ये प्रशांत दादा जे आहेत आमचे हे सगळे महिलांच्या सक्षमीकरणामध्ये खूप मोठं योगदान त्यांचं आहे. आणि सर्वांची इच्छा आहे की प्रशांत दादांचं या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे. कशाचा सत्कार व्हावा बिलकुल या कार्य आहे.